पुढची बातमी पाहूयात। सत्तेतील निजामी मराठ्यांकडून आता ओबीसींचं आरक्षण संपवण्याचा डाव सुरू आहे। जालन्यातील सभेमध्ये वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी हा गंभीर आरोप केलाय। सत्तेतील निजामी मराठ्यांकडून ओबीसींचं आरक्षण खुंटीला टांगण्याचा प्रयत्न केला जातो असं प्रकाश आंबेडकर म्हणतात। राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील मराठा नेत्यांवर प्रकाश आंबेडकर यांनी हे टीकास्त्र डागलाय। ओबीसींचं आरक्षण मिटवण्याचा डाव उधळून लावा असं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलं। तसंच 40 वर्ष ओबीसींची मूठ बांधण्याचा माझा प्रयत्न आहे, मात्र जालिम औषध जरांगेने दिलं असं वक्तव्य सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी केलंय। कारण ओबीसीचं आरक्षण आता इतरांना स्फूर्तिदायक आहे असं दिसायला आलं आणि म्हणून सत्तेवरती बसलेला हा जो निजामी मराठा आहे, सत्तेमध्ये बसलेला असणारा हा जो निजामी मराठा आहे, हा निजामी मराठा आता कायमचं ओबीसीचं आरक्षण खुंटीला कसं बांधलं जाईल या दृष्टीने तो प्रयत्न करतोय। तो विधानसभेमध्ये खेळला जाईल हे लक्षात घ्या। तो विधानसभेमध्ये खेळला जाईल आणि त्या विधानसभेमधला डाव आपल्याला उलटवायचा हे आपण लक्षात ठेवा। तेव्हा हा डाव कशा प्रकारे असेल, तो उलटवायचा कशा पद्धतीने, हे मी उद्याच्या असणाऱ्या भाषणामध्ये आपल्याला असताना त्या ठिकाणी सांगेन। तर प्रकाश आंबेडकर यांची आज संभाजीनगरमध्ये आरक्षण बचाव यात्रा सुरू होते। आंबेडकरांची आमखास मैदानावर ही भव्य सभा पार पडणार आहे। संभाजीनगरमधील बॅनरवर 100 ओबीसी आमदार निवडून आणण्याचं आवाहन त्यांच्याकडून देण्यात आलंय। 55 लाख बनावट कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी सुद्धा या बॅनरमधून करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। पुढची बातमी पाहूयात। मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीला आजपासून सोलापुरातून सुरुवात होणार अशी माहिती मिळते। आम्हाला सत्तेत आल्याशिवाय पर्याय नाही असं जरांगे म्हणतात। आम्हाला राजकारणात ढकलू नका, नाहीतर तुमचे खूप हाल होतील। 11 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील यांची पुण्यामध्ये शांतता रॅली पार पडणार आहे। संधी त्यांना परत म्हणू नका की आरक्षणाच्या आडून यांनी राजकारण केलं। आमचा नाविलाज आहे, मला कोणी सांगा दुसरा पर्याय काय। जर सरकारनं आम्हाला आरक्षण नाही दिलं आणि आम्ही जर त्यांना वेळोवेळी सांगतोय की आम्हाला आरक्षण द्या, आम्हाला राजकारणात जायचं नाही, आणि ते जर देणार नसतील, कारण देण्याचं केंद्र सत्ता आहे आणि सत्तेत सध्या ते जर देणार नसले तर आमच्या पुढं दुसरा पर्याय काय आरक्षण घेण्यासाठी, तर आमच्या पुढे एकच पर्याय की त्या सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही। माझं जरांगे पाटलांना फार अगोदरपासूनच म्हणणं होतं की त्यांनी निवडणुका लढल्या पाहिजेत आणि त्यांनी जर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला